नमस्कार मंडळी, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांच्या घरी गुढीपाडवा स्पेशल काही ना काही बनत असेल, बरोबर? कोणाच्या घरी पुरणपोळ्या बनतात, कोणी बासुंदी बनवतं. तर आज मी आली आहे प्राजक्ता परब म्हणजेच पिंगा ग पुरी पिंगा या मालिकेतल्या मिठूच्या घरी. ती आपल्यासोबत एक स्पेशल रेसिपी शेअर करते आणि ती एकटीच नाही आहे, तिचा नवरा अंकुशसुद्धा आपल्यासोबत आज असणार आहे. आणि काय तिने गुढीपाडवा स्पेशल लंच केला आहे बघूया तिच्या घरी जाऊन आणि रेसिपीही बघूया काय. चला तर मग जाऊया प्राजक्ताच्या घरी. या. मला कॉल आला की संजय लीला भंसालींकडे फर्स्ट एडीचा जॉब आहे. तर मी बोललो मैं करूँगा. तो बोले अभी तू डायरेक्ट कर रहा है टीवी. मी बोललो नहीं, उनके सामने आई एम नॉट एनीथिंग. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. मी आहे मारोड्यांच्या घरातली सून. आयुष्यात माझ्या आनंदाची थोडी होती कमतरता, म्हणून आली 2018 मध्ये प्राजक्ता. ओ भाई, समवेअर मॅचिंग होत आपण. हाय अंकुश, वेलकम टू राजश्री मराठी. ही तर नेहमी गप्पा मारत असते, पण आज अंकुश सोबत गप्पा मारायला मजा येणार आहे. सो म्हणजे मस्त सुशेगाद लाईफ. वाव, काही नाही, तुला काहीच नाही देते. थँक्यू. खूप एस्थेटिक. कसे आहात आणि खूप सुंदर दिसताय. थँक्यू. मस्त. तू कशी आहे? मी मजेत आहे. आपण नेहमी सेटवरच भेटत आलोय आणि आज म्हटलं काहीतरी वेगळं करूयात. पाडवा आहे आणि प्राजक्ता उत्तम स्वयंपाक बनवते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट्स इन माय लंचच्या सेगमेंटमध्ये तिने बरंच काय सांगितलं होतं. म्हटलं जास्त लेट नाही करायचं आहे सेगमेंटसाठी. सो आज पाडवा स्पेशल तू आम्हाला काहीतरी बनवून दाखवणार आहेस, राईट? है ना? सो अंकुश, तुला हिच्या आजचं काय आवडतं? म्हणजे मला सगळंच आवडतं. अंकुश, तुला जेवण जमतं बनवायला? जमतं थोडंफार, म्हणजे जमतं. बेसिक मी माझा जेवू शकतो, म्हणजे बनवून खाऊ शकतो. वा, म्हणजे अभिनेत्री आणि दिग्दर्शक, म्हणजे दिग्दर्शकाची भूमिका तेव्हाही तू करत असतोस का, की हे असं टाक किंवा असं? त्याच्यात मी काही बोलत नाही. सेफ, ती चांगलं बनवते त्यामुळे काही मी बोलत नाही त्या गोष्टीमध्ये. पण लग्नाला किती 4 वर्ष? 4 वर्ष झाली असतील. 4 पाडवे एकत्र साजरे केलेत. वेगळं असं काय असतं घरी पाडव्याला? पाडव्याला ती एक चिरोट्या असं एक प्रकार करते आणि त्या पुऱ्या पण करते कधी कधी. यावेळेस ती चिरोट्यांचा तिचं हे आहे, ती स्पेशल काहीतरी बनवते. मी ते कधी आयुष्यात खाल्लं नव्हतं हिला भेटायच्या आधी. हो, त्याने चिरोटी हा प्रकारच त्यांना माहीत नव्हता. सो एकंदरीत माझ्या घरात चिरोट्या सगळ्यांना आवडतात आणि नातेवाईक जितके येतात ते सगळे म्हणतात की चिरोट्या हव्यात म्हणून. सो चिरोट्यांसोबत कधी, म्हणजे आता माझ्या माहेरी पुरणपोळी असायची, इकडे श्रीखंडपुरी किंवा बासुंदीपुरी असते. सो आज मी श्रीखंडपुरी, बटाट्याची भाजी, वरण भात आणि चिरोट्या. भूक लागली मला. पण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं काय काय बनत असतं. कोणी पुरणपोळ्या बनवतात. आज आपण चिरोटे बनायला म्हणजे मी शिकणार आहे. प्राजक्ता कसं बनवते बघणार आणि सोबतच ह्यांची स्टोरीही मला माहिती आहे. तुम्ही कमेंट कराल की काय, म्हणजे स्टोरी आम्हाला ऐकायची, कसं जमलं. सो आपण गप्पा मारूयात बनवता बनवता. जेवण छान आणि तुम्हाला दाखवूच रेसिपी. सो आपण सुरू करत नाही का, दुपारची वेळ झाली, ऑलमोस्ट भूका लागली. तुम्हालाही भूक लागली असेल दोघांना. येस. सो जाऊया आपण किचनमध्ये थेट. चला प्राजक्ताच्या किचनमध्ये. प्राजक्ताच्या किचनमध्ये आता आपण आलोत आणि चिरोटे आज आपण गुढीपाडवा स्पेशल बनवणार आहोत. कारण का तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता, स्पेशली प्राजक्ताची आहे. सो पहिल्यांदा तुझ्या किचनमध्ये कोणीतरी आलंय, म्हणजे तुला असं आहे का की किचनमध्ये कोणी आणायला चालत नाही किंवा लुडबुड नाही चालत? असं फक्त जेव्हा मी फोडणी देते तेव्हा मला लुडबुड. इतर वेळेला सगळे येऊन गप्पा वगैरे मारत असतात, पण ते फोडणी देताना कोणी येऊन सांगितलं ना की अरे हे आहे, अरे हे दे, मग काय ना, तेवढाच त्या सेकंड्सचा गेम असतो फोडणी, त्यामध्ये नाही चालत. इतर वेळेला चालतो. अंकुश फक्त ऐकतोय. हा बाबा, त्याची काय लुडबुड असते का किचनमध्ये किंवा काहीच नाही? तू कर, मी खातो. येस. सो आपण सगळं सामग्री घेतलेली आहे ना आम्हाला. सो ही आपली पिठी साखर आहे. त्यानंतर वेलची पावडर जी मी घरी बनवली आहे. नंतर हे किसलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं आणि चारोळी आणि हा मैदा. सो सगळ्यात आधी आपण सर्वात आधी मला सांग, तू हे चिरोटे खाणारस का? नाही. कारण पण सांग, का नाही खाणार?
कारण मला गेले आता एक 18-19 वर्ष झाले मी साखर आणि मैदा खात नाही, पण मी बनवते खाऊ घालते लोकांना. वा, हे बरं आहे ना एक. म्हणजे बघ 7वी किंवा 2री 3री पासून मैदा खात नाही, किती स्ट्रेंज आहे. 2री-3री पासून मैदा खात नाही. 2री-3री 10वी-12वी पासून खात नाही. अच्छा 10वी. मी 32 वर्षाची, तू विसरलास का? त्याला माहितीये पण प्रेक्षकांना माहित नाही, त्यांना वाटतं की तू कॉलेजमध्येच सो प्रेक्षक हो, हा अंकुश तिचा नवरा. प्रत्येक म्हणजे बऱ्याच जणांना आत्ता कळलंय की तुझं लग्न झालंय, पण मला तुमची स्टोरी जाणून घ्यायची. कसं जमलं, म्हणजे कधीपासून सुरुवात झाली रिलेशनशिपला आणि लग्नाचा विचार, हे सगळं मला. हा, तू कॅरी ऑन कर, मी अंकुशसोबत गप्पा. ऍक्च्युली एक 2015 वगैरे मध्ये मी एकदा ताजमध्ये एका फिल्मच्या शूटसाठी गेलो होतो. ते 2 माझा एक मित्र होता, तो त्या शूटसाठी, म्हणजे ते सगळे योगायोग असतं ना, तर त्या शूटसाठी तो बोलला की, मी तेव्हा सेकंड एडी वगैरे होतो, तर तो बोलला की मैं कुछ दिन घर जा रहा हूँ, इमरजेंसी है कुछ, तो 4 दिन का शूट है ताज में, तू जाएगा क्या? तर मी बोललो ठीक आहे. तर मी करायचो तसं, मी बोललो जाऊंगा. तर मी तसं तेव्हा सेकंड एडी म्हणून गेलो होतो, पण मी फर्स्ट एडी करायचो, पण मी बोललो हां ठीक आहे, मैं जाऊंगा, कोई बात नहीं, तू इमरजेंसी प्रॉब्लेम आहे तो मैं जाऊंगा. मी गेलो, तिथे ही गेस्ट रिलेशन मॅनेजर होती. मग ते आम्ही तिथे राहायचो त्या 3-4 दिवसात. मग काही असलं की आम्ही उगाच की अरे ते असं झालं, वो वैसा हो रहा है रूम में, अशा काही की कंप्लेंट करायचो. मग ते तिथे एक सेगमेंट असतो की गेस्ट रिलेशन, मग ते भेटतात तुम्हाला की तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे, काय आहे वगैरे. तेव्हाही भेटली. मग शेवटी मला कळलं, तिलाही कळलं की मी मराठी आहे. पहिले तिला असं वाटत होतं की मी नॉर्थ इंडियन वगैरे काहीतरी असेल, तर ती थोडीशी नाकमुरडर असं माझ्याशी बोलायची. पण एकदा माहिती पडल्यावरती चांगली बोलली पाहिजे, आणि तो शेवटचा दिवस होता. मग आमचं थोडं ओळख वगैरे झाली, कुठलं आहे काय हे ते सगळं झालं. मग तेव्हा फेसबुक होतं, तेव्हा फेसबुकवर फ्रेंड झालो. पण कधी मी काही तिला मेसेज वगैरे काही कॉल वगैरे काही केला नाही, असंच काहीच नाही. मग एक दिवस 2018 की 18 असेल, 18 मध्ये तिने एक थिएटर डेच्या दिवशी सविता मालपेकर आणि हे ते सगळे फोटो टाकले त्यांनी. शिवाजी नाट्य मंदिर होते, रवींद्र नाट्य मंदिराचा. मग त्याच्यात उभी होती, तर मला ते नवीन होतं की अरे ही थिएटर. सो मग मी तिला पहिला मेसेज केला, आर यू फ्रॉम थिएटर? तर दॅट टाइम आय वॉज ट्रॅव्हलिंग टू शेगाव. मग हिचा मेसेज काय कधी आला, तो गाडीमध्ये कधी काय मला माहित नाही. मग तिचा आला की हां मी सर हे करते, थिएटर करते वगैरे. मी बोललो ओके ओके ओके, नाईस नाईस, मी सविता मालपेकरांना ओळखतो म्हणून मला असं वाटलं. मग तिथून ते थोडं असं बोलणं झालं. मग मी तिला काय असं काही नेहमी मेसेज नाही, तिने मला सांगितलं होतं अशा गोष्ट की तुमची एक मला गोष्ट आवडली तर तुमची वगैरे करायची. पण मी ऍक्च्युली एक हॉटेलियर असल्यामुळे मी अरे तुरे करायचीच नाही कोणाला. अजूनही मी सेटवर जेव्हा माझ्या लहान व्यक्तींना आवाजाव करते ना, तर ते माझे असे बघतात आणि मग ते कधी कधी ऑफेंड होतात, मी म्हातारा दिसतोय तुला. पण ते एक तिकडे हॉटेलमध्ये सवयच होती की तुम्ही अरे तुरे नाही करू शकत ना गेस्ट लोकांना. तर आहोज म्हणजे जो मोठा दिसो छोटा दिसो, आय डोंट केअर अबाउट इट, असं होतं माझं. सो तेव्हापासून एक सुरू झालं. मग ही मला फोन करायची आणि त्यावेळेस मी फ्री होतो, म्हणजे काही काम नव्हतं. मी आईबाबांना त्यांच्या ड्युटीवर वगैरे घेऊन जातो. मग एक दिवस मग फोनवर बोलायचो, त्यांना माहिती झालं होतं की हा रोज फोनवर बोलतो कोणासोबत, व्हिडिओ कॉल वगैरे करतो कधी कधी. मग एक दिवस हिचा फोन कारमध्ये आला, ते तेव्हा होते बाजूला. मग माझे बाबाच बोलले, अरे तिला एवढा बोलता तर विचारून घे लग्न करते का. म्हणजे त्याच्या बाबांना असं झालं होतं की करले शादी. हा, कारण की मी असा एवढा त्यांना असं वाटत नव्हतं लवकर करेन. मग त्यांना असं वाटलं रे पोरगी तर चांगली दिसते, चांगली आहे, छान. पण तुम्ही डेट असं करत होता? मग त्याच्यानंतर डेटिंग त्याच्यानंतर मी खूप लटकवलं मला की ऍक्च्युली मला थोड्या वेळापूर्वी म्हणण्यापेक्षा काही वर्षांपूर्वी मला हे ऍक्टिंगचं इतकं भूत होतं की मला लग्न नाही करायचं होतं लवकर. सो मी खूप विच इज फेअर की नाही यार थांबा जरा, असं होतं. मग त्यानंतर तरी बरेच म्हणजे महिने ह्याला मी रखडवलं. आणि मग त्याच्यानंतर मला असं झालं की यार त्याचे पेशन्स पाहिले मी. बाकी मी त्याच्यात काय एवढं पारखून पाहिलं, व्यवस्थित खूप पेशन्स खूप असतात.
म्हणून आता मगाशी अडथळे आले तेव्हा एकदम पेशंटली हा ये पण तो जेव्हा होताही मी रहता हिला डिरेक्ट केलं ना तेव्हा मग मी कसर काढली, मी वन टेक द्यायला लावले की वन शॉट वन हो, टेक. तेव्हा त्यांनी कसं आणि काढली कुठल्या- आणि मग त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मेरे को इसके साथ काम ही नाही करणार. माझ्या मित्राची गर्लफ्रेंडच्या वेळेला का Yes. राईट त्याच्यानंतर आतापर्यंत मी एकत्र काम नाही केलं. येईल पुढे मागे ना या, Yes. मी तिच्या Manifest डेट करेन. मागेन. मॅडम तुमचा डेट वाव. पण त्यानंतर किती वर्ष डेट केलं आणि मग लग्न 2 वर्ष डेट केलं. वाव. मग त्यानंतर लॉकडाऊन झालं. मग लॉकडाऊन. अरे हो. पण आम्ही एंगेजमेंट केली आणि मग लॉकडाऊन. हा एंगेजमेंट नंतर lockdown. पण माझं एकंदरीत बघता लोकांना म्हणजे आजपर्यंत जितक्या लोकांनी मला विचारलं तितक्या लोकांनी लग्नासाठीच विचारलं. डेट ऍट सच म्हणतात ना की डेटिंग करायचं काय आता का माहित नाही, माझ्या चेहऱ्यावर लिहिलं असेल तसं. की ही वाईफ मटेरियल आहे बाबा. शादी करलो. पण मला असं वाटतं त्यावेळेला ना असं डेटिंग आणि हे डेटिंग ऍप्स किंवा असं हे एवढं फॅड आलं नव्हतं जे आपली आता जनरेशन, आमची जनरेशन त्या बरोबर. तेवढी त्या ह्याच्यात नव्हती की सगळं काय म्हणजे समजा डेटिंग. आम्ही पहिले असं बघायचो की कुछ चल सकता है का 4-5 साल के लिए, आपण म्हणजे ती राहू शकते माझ्यासोबत तेव्हा. नाही तर ते आता कसं, आता वेगळ्या आहेत गोष्टी ऑब्व्हियसली, ते त्यांचं वेगळं. आता एक नवीन कॉन्सेप्ट आलाय हो. घोस्टिंग आणि काय म्हणजे नवीन वेगवेगळे रिलेशनशिप पण आहे, प्लेटॉनिक अँड ऑल दॅट. जाऊयाच नको त्याच्यात. आता मी सेटवर असते आणि लग्न झालेलं नाहीये बऱ्याच लोकांचं, त्यामुळे मला ऍपची नावं वगैरे आता कळायला लागली. तर ते मला असं बोलतात, खरं सांग, खरंच तुला हे माहित नाही? म्हटलं अगं तेव्हा आमच्या जमान्यात नव्हतं. तर बोलतो जमान्यात नव्हतं म्हणजे असं बोलतेस जसं की तू म्हातारी आहेस. पण सेटवर सगळ्यांपैकी तूच मोठी असशील ना, म्हणजे बऱ्यापैकी हो, सगळ्या तुझ्या वयाने लहान. आकांक्षा माझ्यापेक्षा 1 वर्षाने मोठी आहे फक्त. मग बरोबर आहे. मग तुला कसं माहित असणार ऍप्स वगैरे. पण आत्ताची मुलं किंवा एक अरे त्यांची लँग्वेज पण वेगळी असते. टेक्स्ट मी कधी कधी माझ्या एडिट नाही क्या बोल रहा है TTYL टॉक टू यू लेटर वगैरे. हो नाही एवढं नाही, जेनझी नाही. मी तर बहुतेक चिडवते ऐश्वर्याला, जेनझी कुठली? मग त्या तिला दिवशी माझ्या समोर तुमच्या भांडणं सुरू होती, मी होते म्हणून वाचली ती. पण तुला सुरुवातीला एक बरं वाटलं असेल ना की मुलगा जेव्हा ट्राय करत असतो बोलायला ना, तो कधी कधी असं होतं की खूप जास्त बोलायला लागतोय, मग मुलींचा इंटरेस्ट कमी होतो की अरे हा खूप जास्त बोलतोय. नाही पण हा ऐकून घेतो शांतपणे, त्याची म्हणजे कितीही काही झालं ना तरी तो ऐकतो. ती एक चांगली गोष्ट आहे की येऊन खूप काही साचलेलं असतं जे सांगायचं असतं तर तो निमूटपणे ऐकतो. फक्त कधी कधी ते मॅच सुरू असले ना की मग झालं हे घरोघरी मातीच्या चुली ते असलं की त्याला मग, किंवा त्याचं काम असेल तर मग ते सतत फोन असतो. फोन एक इरिटेट करतो मला, अदरवाईज मला नाही इरिटेट करत. फोन मध्ये खूप काही चांगले ऍप्स असतात प्रोडक्टिव्हिटीचे. पण जेव्हा तुम्ही एकत्र काम करत होतात त्यावेळेच्या काय मला आठवणी सांगाल? कारण का कशी आहे म्हणजे ऍक्टर म्हणून कशी आहे? बायको म्हणून तो उत्तम आहे. उत्तम ऍक्टर आहे ती, एकदम चांगले टेक्स्ट देते. पण एकदा असं झालं होतं की मला तो वन टेक पाहिजे होता, एक ट्रॅक शॉट होता. मग ती थोडी इरिटेट झाली. मग ती की तू दुसऱ्यांचे तर वन शॉट नाही करत. मी बोललो रे मी चांगल्यांचे कर, ज्यांना मला माहित आहे की वन शॉट घेऊ शकतात. पुश करायचा प्रयत्न होता. पण सगळे वन शॉट माझेच लावले होते. मला असं झालं हे मोठमोठं बोलायचं आणि वन शॉट सगळे. नॅरेटिव्ह कॅरेक्टर होतं तर मला त्याच्यात असे फार कट्स नव्हते मारायचे. तर मग ती रुसली, तेव्हा ब्रेक झाला. मग मी बाहेर गेलो, मग मी डेअरी मिल्क आणला आणि डेअरी करून पाठवलं की अरे पाठव. अंडी पाठवली. अंडी अंडी तर अंडी दुसऱ्या दिवशी असं काही ना काही पाठवली. जनरली गुलाब, पण हे आवडलंय मला, म्हणजे इतकं रिअलिस्टिक अंडी पाठ. कारण हो मला जर कोणी प्रपोज ब्रोकलीने केलं तर मला नक्कीच आवडेल. सॉरी मी कधी कधी त्या कोथिंबीर, मला पहिले कोथिंबीर विसरणे आणि कोथिंबीर आणणे, मला चक्कीमध्ये जाणे हे मला फार इरिटेटिंग कोथिंबीर झाली ती बघ त्याच्यासाठी. तर मी कोथिंबीरीत ते हे टाकून आणायचो कधी कधी, गुलाब. वाव कसं भारी आहे. सो हे असे छान गोळे करून घेतले आहेत. 5 गोळे आहेत. हे 5 गोळे लाटायचे आहेत आणि त्याच्यावर तूप लावायचे आणि रोल करून मग ते कट करायचे. येस. सो हे चिरोटे कोणाची म्हणजे इझी आहे बनवायला तसं, पण तुझ्या घरी माहेरी बनायचं काय? हा माहेरी आई, पण कोकणात चिरोटी नाही होत नॉर्मली. हा गुजराती आयटम आहे.
पण तो खूप यम्मी लागतो. मी जेव्हा म्हणजे क्रिस्पी आणि कुरकुरीत असतो. मोस्टली नारळ म्हणजे हे खोबरं कोणी घालत नाहीत का, नॉर्मलच करतात, पण तुझं खोबरं ऍडिशन ते हो, कारण ते करतात पाकातली करतात, मग ती एक्स्ट्रीम गोड होते. आणि माझ्या घरात एक्स्ट्रीम गोड नाही कोण खात, त्याच्यामुळे मी वरून पिठी साखर आणि हे आता मी सारण एकदा बनवून घेते आणि मग मी लाटायला घेते. म्हणजे तुला कळालं असेल की मला चपात्या लाटता येत नाहीत, पण मला हे करता येतंय. हो, कारण का पुरणपोळी तेव्हा तू कॉन्शियस झाली होती कशी लाटू. आता लाटायचं आहे म्हटल्यानंतर माझं असं झालं की का मला लाटता येतात चपात्या. अरे ह्याला लाटता येतात. आणि हे बाय द वे आमच्या घरात हे लोक बोलणी करायला आलेले. म्हणजे प्रॉपर असा कार्यक्रम झालेला. म्हणजे बोलणी ते असं काही नाही, म्हणजे तेच की आता फिक्स झालं तर आहे, सगळे फॅमिली मीटिंग असं झालं, सगळं असं झालेलं. आणि त्यानंतर मी माझ्या वडिलांनी सांगितलं, मी किचन मध्येच गेले नाही ना लहान, माझ्या वडिलांनी सांगितलं माझ्या मुलीला स्वयंपाक येत नाही. तर हा तिकडे बसला होता आणि हा ओरडला, मला येतो. मी आणि माझा भाऊ आम्ही दोघंही फुटलो होतो. म्हणजे हे काय प्रकार आहे हा. पण मजा आलेली तेव्हा. पण बेसिक स्वयंपाक जमतो अंकुश सगळं. काल आली असती तर आपण दोघांनी फोडणीचा भात खाल्ला असता, कारण काल आमची बाई आली होती, मी सकाळी निघून गेलेली सेटवर, त्याच्यामुळे मला वेळ नाही मिळाला. आणि मला ते वेळ झाला मग मी उठला होता तो झोमॅटो. आणि हे काय मी हे काय प्रॅक्टिस वगैरे केलेलं नाहीये मी. सो ह्याचं सगळं क्रेडिट मी माझ्या आजीला आणि आईला देते, कारण हे जीन्स मधनं आलेले असं मला वाटतं. सो एकंदरीत हा जे काय चमचमीत खातो, जर हा इंटरव्ह्यू माझी आई बघत असेल तर तिला ते प्राऊड वाटेलच की अजिबात किचन आणि माझा काहीही संबंध नाही. हॉटेल मॅनेजमेंटची माझी टीचर आहे रितू उदय कोगाजी, त्यांनी जरी हा इंटरव्ह्यू पाहिला तर त्या म्हणतील, इसको खाना बनाने नहीं आता, ये क्या कर रही है किचन में. मी बंक करायचे प्रोडक्शनचे. वाव. पण आपण सेटवर जेव्हा गप्पा मारलेल्या तेव्हा बऱ्यापैकी तू रेसिपीज मला सांगितलेल्यास, म्हणजे ठराविक अशा गोष्टी तुला छान जमतात का? म्हणजे नाही, मला आत्ता मला सगळंच जेवण येतं, पण ते काय होतं, आई इतके चमचमीत जेवण बनवायची की मला आता नॉर्मल जेवण आवडत नाही. सो जेव्हा अंगावर पडतं ना तेव्हा माणूस करतो. सो तो प्रकार झाला माझ्या, बाकी काही. नॉनव्हेज असं असतं की मला ते एखाद्या दिवशी ते एकादशी किंवा काही संकष्टी गुरुवारी आपल्या बुधवारी शुक्रवारी येते ना, त्या दिवशी म्हणतो अरे आज बुधवारी कशाला आली एकादशी. काल पण तसंच झालं. हे सारण असं केलेलं आहे मिक्स करून आणि हे आपण त्याच्या वर टाकणार आहोत. आता मी लाटायला घेते. तुला हे असं रेसिपी व्हिडिओ बघायला आवडतात का? आता आपण हे टाकणार आहोत. आता आपण हो, मला जर कधी मला एखादा कुकिंग शो आला तर तो करायला खूप आवडेल, कारण का मला मी एकटी जेवण करता करता चारोळे आणि साखरेचं नातं कसं आहे, मग आल्याची बहीण लसूण आहे आणि मग ते एकत्र आल्यानंतर असं सगळं काहीतरी वेड्यासारखी बडबड भेटतेच एकटीच. मला खूप आवडतं. मला आय डोंट नो, मला हे फॅसिनेशन आत्ता झालंय जेवणाबद्दलचं. पण एकंदरीत डाएट फूड घे किंवा नॉर्मल फूड पण मी खूप चांगलं बनवू शकते. आता मला वेगळाच असा कॉन्फिडन्स आलेला आहे जेवणाच्या बाबतीत. पण ती आता म्हणाली की तिला हँडल करणं खूप इझी नाही आहे, पण तुझ्या साईडनी कसं होतं ते? किंवा तिला हँडल करणं आता मला ती सवय स्टार्टिंग, पण ते ऍक्च्युली तिचा प्रेझेन्स तुमच्या लाईफमध्ये असं म्हणजे माझ्या लाईफमध्ये तसा पॉझिटिव्हिटी, मी असा ड्रामा असा फार तिच्या आधी मी फार असा ड्रामॅटिक फिल्म बघायचो, प्यासा आणि मग ती आल्यापासून मी ते फिल्म थोडे हे की चेंज झाले माझ्या फिल्मचा, कारण की ती अशी तुम्हाला असं जास्त वेळ दुःखात किंवा काय ते तुम्ही नाराज नर्वस नाही बघू शकत. तर ती काहीतरी चेंज करते तुमचं ॲटमॉस्फिअर, तर ते मला आवडायला लागलं. मग तुम्हाला जर समजा तुमची लाईफ एवढी कोणी हॅपनिंग बनवत असेल तर यू कॅन, म्हणजे तुम्ही तेवढं तर करू शकता की तिला काय आवडतं ते पण तुम्ही मॅनेज करू शकता, असं मला वाटतं. ग्रीन फ्लॅग आता मी तुम्हाला दाखवतो इकडे. ग्रीन फ्लॅग कसा असतो जेवणाच्या बाबतीत? हो, म्हणजे एक मुलगा, पण ते म्हणतो ना आता ती टर्म निघाली नवीन, ग्रीन फ्लॅग, रेड फ्लॅग, मुलामधली ग्रीन फ्लॅग. ते ऍक्च्युली माझे पॅरेंट्स, माझी आई वर्किंग वुमन असल्यामुळे मला ती सवय थोडीफार झाली घरी तिच्याशिवाय मॅनेज करायची किंवा हे ते. मग बॅचलर,
मग त्यानंतर बाई तेव्हा पण नाही यायची कधी कधी. मग कधी कधी मटणाचं काय बनवायचं, मग पोळ्या कुठून आणायच्या, मग त्याच्यावरून सुरू झालं. तुला apron हवंय? चला चला नाही मला नको apron. सगळे असे रोखून बघतात. नाही पण तो जर कधी बाई आली नाही तर मी चपात्या नाही करत. नाहीच म्हणजे ते मला क्षेत्रच नाही आपलं. मला कंटाळाच येतो ते पीठ मळा आणि त्या सगळ्या गोष्टी करा. तुझ्यापेक्षा गोल केली ग. हो अगं तू करतो चपात्या टाको. हो करतो तू चपात्या. मुली कमेंट करतील किंवा तुमच्या बॉयफ्रेंडला हा व्हिडिओ पाठवा की बघ बाबा हे असं व्हायचा प्रयत्न कर. नाही एवढं जास्त जेव्हा तुम्हाला येत असेल तर करा, जास्त एवढं लोड करू नका नका. घेऊ. जास्त लोड करू नका. बाकी बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता. हे मी करू शकतो. हे मी तिच्यासाठी नव्हतो शिकलो, ते स्वतःच बॉम्बेत जेवण चांगलं असावं रूमवर म्हणून थोडं शिकलो होतो. कधी कधी आणि चांगलं त्याचं वैयक्तिक मत आहे की ॲज अन ऍक्टर म्हणून की तू का वेळ फुकट घालवते असं म्हणतो तुम्हाला. पण हे खूप रेअर आहे तुला. नाही पण याचा फायदा होतो. कधी कधी हे किचनचे सीन येतात ना मला डिरेक्ट करायला शो मध्ये वगैरे, तर ते खूप मी प्रेमाने करतो आणि ते खूप मस्त करतो. मग मी स्वतः ते तळतो वगैरे. मला सांगतो की तुला का वाया म्हणजे वेळ का घालवायचा आहे त्याच्यामध्ये तू जिमला जा. हे असं प्रकरण आहे इथे पण मला चमचमीत लागतं त्याच्यामुळे मला ते नाही जमत. प्राजक्ताबद्दल मोस्टली आता आपल्या मराठी प्रेक्षकांना माहिती आहे, पण अंकुश तू तुझं इंट्रोडक्शन आज काय करून देशील किंवा तुझ्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. माझ्याबद्दल मी एक म्हणजे एक इंजिनिअरिंग केलेलं न इंजिनिअरिंगचं काम करणारा डिरेक्टर आहे. तू एकटा नाही आहेस, बरेच जण आहेत त्या फील्डमध्ये. तर मी मुंबईत यायचं होतं मला, तर मला तसं आर्ट्सच करायचं होतं, पण बिकॉज ऑफ माय पॅरेंट्स म्हणजे त्यांना असं होतं की नाही एवढे चांगले मार्क्स आहेत सायन्समध्ये आणि ते इंजिनिअरिंगमध्ये सगळं होतं आहे, मग काय. मग म्हटलं मी मुंबईत जाणार जर तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची असेल. तर मला ना तेव्हा खरंच कल्पना नव्हती की डोंबिवली हे फार लांब आहे इथून. तर मी ते डोंबिवलीचं कॉलेज टाकलं तर कॉलेज वॉज गुड. मग नंतर मला कळलं रे इंडस्ट्री तर अंधेरी आणि तिकडे आपण जाणार कसं. तर माझी सुरुवात कुठून केली माहिती की काय करावं. तर तिकडे डोंबिवलीत एक फळके रोडच्या बाजूला एक भारी सलून होतं. तर आता कोणाला विचारणार की कोण. मग मला असं वाटायचं की ते ऍक्टर वगैरे येत असतील या सलूनमध्ये किंवा काय. इथे डोंबिवलीचे ऍक्टर्स होते तेव्हा ते शेखर भडके वगैरे ते लोक मला माहिती होते. मी बोललो त्याला विचारावं पण कोणी आहे का. मग त्यांनी मला थोडंसं असं सांगितलं की इथे एक फोटोग्राफर आहेत, ते इंडस्ट्रीत काम करतात, मग तू जा. मग त्याच्यातून ते हळूहळू असं 1-2 वर्षांनी काहीतरी एडी हे ते. आधी मग कुठे थिएटरमध्ये पृथ्वीमध्ये मी थेस्पोमध्ये ऍक्टिंग करायचो. मग ते पण मला ते आवडायला लागलं डिरेक्शनच जास्त. मग त्याच्यानंतर सिरियल्स हे ते. मग थोड्या दिवसांनी 16मध्ये मी पहिली सिरियल डिरेक्ट केली, तिचं नाव होतं साडाक. ती सिरियल इंजिनियर्सची होती, त्याच्यामुळे बरं ते मला ते सगळं त्या गोष्टी त्या हॉस्टेल आणि त्या गोष्टी सगळ्या माहिती होत्या. त्यामुळे ती सिरियल माझी साडाक नावाची सिरियल होती पहिली. मग त्याच्यानंतर बऱ्याच सिरियल्स हे ते काही ना काही सुरू झालं. मग मी असं ते दिग्दर्शक झालो 2000 म्हणजे सगळं जम बसला एवढं IC दिवान वगैरे. मग त्यानंतर कोणीतरी मला विचारलं होतं कि तू अभी असिस्ट करेगा किसी को, अभी तू तो सीरियल का डायरेक्टर. मैं बोला मैं सीरियल का डायरेक्टर बनू, पर अभी जे माझे फेवरेट्स आहेत त्यांना मला जर ते चान्स मिळाला तर ते मी असिस्ट करेन. तर तेच गोष्ट 4 वर्षांनी झाली. 4-5 वर्षांनी मला कॉल आला की संजय लीला भंसालींकडे फर्स्ट एडीचा जॉब आहे. तर मी बोललो मैं करूँगा. तो बोले अभी तू डायरेक्ट कर रहा है TV. मी बोललो नाही उनके सामने आई एम नॉट एनीथिंग. तो मग मी ती केली हिरा मंडी. आणि मग नंतर तिथून आता मी महेश सरांबरोबर काम करतो, ली पिक्चर्ससाठी काम करतो. महेश लिमा त्यांच्यासोबत ॲड्स म्युझिक व्हिडिओज ते करतो. ते त्यांच्यासोबत त्यांच्या प्रोडक्शनसाठी मी काही
ब्रँड्सचे ॲड्स केल्या डिरेक्ट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ॲड्स केले. वाव. पण असं सुरू आहे. यावरून एक कळतं की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं ना, म्हणजे नाही, प्रत्येकाकडे आपण नसतं. ऑपॉर्च्युनिटी म्हणून ते तुम्हाला बघितलं शिकावं की लागतं. म्हणजे मी जर समजा असा विचार केला असता की अरे मी टीव्ही मध्ये सिरियल डिरेक्टर आहे आणि आता मग बऱ्याच गोष्टी खूप ना, म्हणजे मी VFX नसतो शिकलो किंवा त्या काही बऱ्याच गोष्टीमध्ये शिकायसाठी तुम्हाला ते पण तो होली वेगळा adopt एक्सपिरियन्स असेल ना त्या सेटवर. या इट्स अ म्हणजे तो खूपच वेगळा आहे. चूक आहे कारण त्याच्यावर प्रेशर पडलेलं आहे आणि ह्या लेयर्स ज्या अशा छान आल्या आहेत त्या करेक्ट आहेत कारण हलक्या प्रेशरमध्ये केलं. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. तुम्हाला माझ्याकडून मी फक्त एक्सप्रेशन्स बघते. पाडवा स्पेशल जेवण रेडी आहे. प्राजक्ताने बाकी सगळं ऑलरेडी बनवलं होतं आणि चिरोटे आम्ही आधीच ताव मारलाय, म्हणजे ते संपलेत ऑलमोस्ट. सो आज काय बटाट्याची भाजी, पुरी, श्रीखंड, सगळंच गोड गोड आहे. त्याच्यामुळे एखादी असं थोडंसं ठसका लागणारी मिरची पाहिजे म्हणून भरलेली मिरची आहे. सुरुवात कर. येस, नाही तुम्ही सुरुवात करा. एकमेकांना भरवा, उखाणा घ्या. झाले 4-5 वर्ष झाले. पण चॅनलवर तुम्ही तुमचा म्हणजे एकत्र डेब्यू आहे ना. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. मी आहे मारोड्यांच्या घरातली सून. वा वा. आता घास बरं, म्हणजे 4 वर्ष झाली लग्नाला, 4 पाडवे साजरे केलेत, पण प्रत्येक वर्ष म्हणजे आपल्याकडे नवीनच असतं आहे ना. वा. आता तुला उखाणा घ्यायचा आहे. येस. मला ते तसं नाही येणार ना, असं बघतो तुटका मुटका चालेल, आम्ही समजून घेऊ. आयुष्यात माझ्या आनंदाची थोडी होती कमतरता, म्हणून आली 2018 मध्ये प्राजक्ता. ओ भाई, म्हणजे ते शाळेतली मुलं असतात ना, माझा काहीच अभ्यास झाला नाही आणि पहिले येतात आहे त्यातला त्या प्रकारचं. खूप सुंदर. थँक्यू. तू खा ना. हे भरवायचं, हे नाही. श्रीखंड पण नाही गोड, म्हणजे ते ऑब्व्हियसली शुगर आहे. आम्हालाकडं नाही तो कोकणातला. छान आहे, खूप मस्त आहे. जमलंय. येस, जमलंय. माझ्या आईला सांगायला पाहिजे. बेसिकली माझ्या घरी ना हेच बनतं पाडव्याला. बटाट्याची भाजी, कधी पुरणपोळी असते, श्रीखंड, पुरी, बटाट्याची भाजी. असं वाटतं मी घरचंच जेवण जेवते आणि म्हणजे घरची आठवण कमी येते मला आत्ता. मी आता लग्न झाल्यापासूनच गुढीपाडवा घरात असतो. मी शेगावला जायचं फार कमी, असं वेळ आला की सुट्टी आहे आणि गेलो. तर आता लग्नामुळे मी पाडव्याचं जेवण वगैरे जेवतो छान. पण तुम्ही आधी एकत्र काम केलंय, आता गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्ष, ती येत्या वर्षात एकत्र पुन्हा काम करायला आवडेल का? म्हणजे तो जो एरा होता तो परत जगायला आवडेल का? आवडेल, पण आता जरा मोठ्या स्केलवर. सध्या असं अनेकदा संधी येते की एकत्र काम करायचं, पण ठरवलं आम्ही दोघांनी की एकत्र करायचं, पर कुछ हटके करेंगे और
करायचं तेव्हा लार्जर स्केलवर करायचं, नाही तर तोपर्यंत थांबायचं. येस. आणि आता आपण मगाशी डिस्कशन करत होतो की आत्ताची जनरेशन प्रेमाच्या व्याख्येकडे कसं बघायचा एक दृष्टिकोन बदलला आहे. तर म्हणजे एक सिम्प्लिसिटी जे तुम्ही इतकी वर्ष एकत्र राहून तुम्हाला कळली आहे, ती एखादी अशी गोष्ट म्हणजे मंत्राच म्हणू शकतो आपण, तो तुम्ही काय शेअर कराल यंगस्टर्सना किंवा तू तुझ्या प्रेक्षकांना काय आपुलकीने सांगू? मला असं वाटतं प्रेम हे 50% किंवा 80% 20% असं काही नसतं. एकदा त्याला सॅक्रिफाईस करावं लागतं, एकदा मला सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि हे आत्ताच लोक बोलायला लागले. आम्ही तर लहानपणापासून आईबाबांना बघतोय की कसं एकमेकांना सावरून घेतात. भले तुम्ही 4 भिंतीत भांडा, पण 4 लोकात सांभाळून घ्या असं जे लहानपणी शिकवलेलं आहे आपल्याला. सो तोच एक मंत्र मी सांगू शकते की परफेक्ट असं काही नसतं. ग्रीन फ्लॅग, रेड फ्लॅग. मी तर मुद्दामून ग्रीन फ्लॅग असेल तरी सुद्धा मग मी असं त्याला म्हणते यू आर वॉटरमेलन. सध्या नवीनच चाललंय का, तर बाहेरून ग्रीन आतून रेड. असं त्याला मी पाठवलं तर तो मला बोलतो हे काय नवीन. तर त्याला माहित नव्हतं हे. तर मी म्हटलं की हे जेनझी लोक सेटवर शिकते आणि तुला सांगत असेल सगळ्या गोष्टी. नाही, मी त्यांच्याबरोबर राहून राहून मलाही आता असं झालंय. सो हा आमचा बिल्लू जो काहीच खात नाही, फक्त कॅट फूड खायचं, मासे खायचे असतात त्याला. मला असं वाटतं की व्हेन वी म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्याला रिस्पेक्ट देतो आणि त्याचे जे गोष्टी आहेत, त्याचे जे स्वप्न आहेत, त्या गोष्टींचा आपण आदर करतो आणि त्याच्यात आपण जर इंटरफेअर नाही करत, तर ते म्हणजे चांगलं आहे. म्हणजे दोघंही चांगले राहू शकतात. जर तुम्ही ते रिस्पेक्ट आणि त्या स्पेसवर मध्ये गेले तर मग ते कुठेतरी तेव्हा ते होतं काही. म्हणजे मी आता जितके वेळ आपण वावरतो एकत्र, म्हणजे घरात आल्यावर कोण डिरेक्टर आणि कोण ॲक्टर असं नाही असलं पाहिजे. आपण नवरा बायको आहोत, बाहेरच्या गोष्टी बाहेर. असं मला इथे आल्यावर पण ती सांगते त्याला की हे दे ते दे, तोही तिला सांगतोय. तर मला खूप भारी वाटतंय, कारण का ह्या गोष्टी आपण मालिकेत दिसतो, काम करताना आपण कलाकार म्हणून आपल्याला ओळखत असतात, पण बिहाइंड द कॅमेरा कसं असतं हे सगळं सिम्पलच असतं. है ना. आपण जितकं साधं असेल ना तितकंच ते मजा असते लाईफ मध्ये. कारण का ते खूप की खूप शो ऑफ केला ना गोष्टींचा की मग नंतर पुढे जाऊन त्या गोष्टींचा त्रास पण होतो. आणि म्हणजे मला लहानपणापासून असं शिकवलंय किंवा मी ऐकली गेली आहे की मला बेडपेक्षा जमिनीवर बसायला जास्त आवडेल, कारण मला माहिती आहे मी जमिनीवरून पडणार नाही. सिम्पल ॲज दॅट. सो साधं आयुष्य जगा. फक्त एवढं आहे की ते जगताना तुम्ही आनंदी आहात की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आयुष्यात. पैसा येतो, पैसा जातो, सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणार आणि त्या जाणारही. पण ह्या सगळ्या काळामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की रोज खूप आनंदी राहा आणि खूप खुश राहा. खरं आहे. आणि त्याच नोटवर मी श्रीखंड खाऊन एंड करूयात आपण, आहे ना. आजचा एपिसोड खूप मजा आली मला, आणि पहिल्यांदा अंकुश तुला भेटून खरंच असं वाटलं नाही की तुला पहिल्यांदा भेटते आहे. आणि बरेच जे प्राजक्ताचे फॅन्स आहेत पिंगा गपुरी पिंगामध्ये आता नवीन ट्विस्ट येतोय, बरंच काय काय घडणार आहे, आणि ॲक्टर म्हणून तुझाही कस लागणार आहे त्या सीनसाठी. सो त्यासाठी ऑल द बेस्ट. नवीन वर्ष आहे, मस्त खाऊया, स्वस्त राहूया, छान काम करूया आणि भेटत राहूया मला असं वाटतं, है ना. तुम्हा सगळ्यांना सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. आणि आता चिरोटे दाखवले तिने, तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि तुमच्या घरी स्पेशल काय बनतं हे कमेंटमध्ये सांगा, म्हणजे नेक्स्ट टाइम आम्ही पण ते ट्राय करू. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.